एक प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी, निलंबित IAS अधिकारी पूजा खेडकर हे नाव आपण सगळ्यांनीच मागच्या वर्षी ऐकलंय। आपणच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राने ऐकलं होतं, कारण त्यांनी अशा काही करामती केल्या होत्या आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा या पूजा खेडकरचे कुटुंबीय जे आहेत ते चर्चेत आलेले आहेत। त्याचं कारण असं की नवी मुंबईमध्ये असणारे जे रबाळे आहेत तर या भागामध्ये एक सिमेंट मिक्सर आणि एका चारचाकी वाहनाचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये या चारचाकीमध्ये असणाऱ्या दोघांनी या सिमेंट मिक्सरमध्ये हेल्पर असणारा प्रल्हाद कुमार नावाचा जो व्यक्ती आहे तर त्याचं अपहरण केलं असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर रबाळे पोलीस असतील आणि त्यासोबतच पुण्याचे जे चतुर्शृंगी पोलीस आहेत तर हे या पूजा खेडकरचे आई वडील असणारे दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांना ताब्यात घेण्यासाठी काल या त्यांच्या बंगल्यावर आले होते। त्यांना जे त्यांचे लास्ट लोकेशन आहेत फोनचे तर त्या फोनच्या लोकेशननुसार त्यांचे लोकेशन इथे त्यांच्या या बाणेर इथे असणारं जे घर आहे तिथे मिळालं होतं। त्यावेळी काल ते पोलीस इकडे आले आणि त्यांना ताब्यात घेण्यासाठी आले होते, मात्र हे घराबाहेर आले नाही, उलट त्यांनी या पोलिसांवर त्यांच्या घरात असणारे जे कुत्रा असतील तर त्यांना सोडलेलं। त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता पोलिसांनी, मात्र ताब्यात घेता आलं नाही आणि मग हे सगळं घडल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घराबाहेर एक नोटीस लावलेली आणि त्यांना पोलीस स्टेशनला हजर राहण्यासाठी सांगितलं होतं। मात्र आता ही जी नोटीस लावलेली होती ती नोटीस सुद्धा इथे लावलेली दिसत नाहीये, ही कोणीतरी फाडून टाकल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। यांच्याच घरामध्ये असणारी 5000 क्रमांकाची लँड क्रुझर नावाची जी गाडी आहे तर या गाडीने अपघात झाला होता। या प्रकरणाचा तपास करत असताना ही गाडी त्यांना या पुण्यातील पूजा खेडकर कुटुंबियांच्या घराबाहेर लागलेली पाहायला मिळाली होती आणि म्हणूनच पोलिसांचा संशय या घरातील कुटुंबियांवर आला आणि म्हणून त्यांच्याकडून सगळी तपास यंत्रणा जी आहे ती सुरू होती। मात्र आता इथे आपण पाहतोय वेगवेगळ्या गाड्या आपल्याला इथे पाहायला मिळतात, पजेरो आहे, त्यानंतर BMW ची एक कार आहे, अशा वेगवेगळ्या गाड्या आपल्याला पाहायला मिळतात। मात्र जी लँड क्रुझर गाडी आहे ती इथे पाहायला मिळत नाहीये। काही वेळापूर्वी पोलीस इथे आलेले, त्यांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, उड्या मारून पोलीस आतमध्ये गेले होते आणि घराची तपासणी केली, मात्र या घरामध्ये त्यांना कोणीही आढळून आले नाही। त्यामुळे पोलिसांना संशय आहे की यांच्याकडून कॅबमधून हे दोघेही आहेत जे दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर तर ते पळून गेले असल्याच्या खरं तर शंका पोलिसांना येतेय। याआधी सुद्धा 2 प्रकरणांमध्ये पूजा खेडकरची आई म्हणजे मनोरमा खेडकर जी आहे ती वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये त्यांचं नाव आलं होतं आणि आता पुन्हा एकदा या प्रकरणामध्ये त्यांचं नाव आलेलं आहे। पोलीस तपासासाठी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात, मात्र ते इथे आढळून न आल्यामुळे आता पोलिसांची शंका वाढलेली आहे। मागच्या वेळी पण आपण पाहिलं तर पोलिसांसोबत त्यांचं गैरवर्तन जे आहे ते अनेक वेळा पाहायला मिळालं। काल सुद्धा त्यांनी कुत्रं जे आहे ते पोलिसांवर सोडलेलं होतं, मात्र ही एवढी आरेरावी जी आहे पोलिसांवर ती नेमकी हे कशा पद्धतीने करतात आणि का करतात ह्याचा प्रश्न खरं तर उपस्थित होतो आणि आता हे दोघेही नेमके पोलिसांना सापडतात का, पोलिसांचा कसा तपास करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुण्याहून मोना येनपुरे, सिविक मिरर।